there are statement pattern, logical equivalence, tautology, contradiction, and contingency. Now we see quantifiers. त्या quantifiers वरून आपण quantified statement बनवणार आहोत. बघा एक मी सेंटेन्स लिहितो. P सेंटेन्स आहे P x plus 2 is equals to 7. x plus 2 is equals to 7 हे सेंटेन्स दिले. तर ह्या स्टेटमेंट मध्ये पुढे मी कंडिशन लिहितो आता फॉर x is equals to 5. आता हे काय झालं, हे एवढंच म्हणाल तर ओपन सेंटेन्स झालं, पण पुढे कंडिशन दिले ना. आता हे काय झालं, स्टेटमेंट. म्हणून ज्या ओपन सेंटेन्सला कंडिशन दिलेली असते त्या कंडिशनला कंडिशनवर काय करणार आपण, क्वांटिफायर्स करणार. आता हे स्टेटमेंट कुठलं झालं, ट्रू स्टेटमेंट झालं. पण हे असं दिलं x plus 2 is equals to 7 for x not equals to 5. आता हे काय झालं, फॉल्स झालं. Open quantifiers म्हणजे काय, quantifiers are the condition for which the open sentence is converted into open sentence converted to कुठे statement. ते कशामुळे कन्वर्ट होतात, तर ह्या quantifiers ने. आता ह्या quantifiers चे आपल्याला काही प्रकार बघायचे. आता ते काय आहे, तर दोन टाइपचे क्वांटिफायर्स. एक आहे फॉर ऑल. फॉर ऑल म्हणजे कसा, आता बघा x square is positive for all x belongs to n. x square is positive for all x belongs to n. हे कुठलं, तर हे काय आहे, एक सेंटेन्स, सॉरी हे काय आहे, एक स्टेटमेंट. p x square is positive for all x belongs to n. मी याला सांगितलं काय, x square is positive, फक्त नोटेशन आहे फॉर ऑल साठी, पॉझिटिव्ह फॉर ऑल x belongs to n. फॉर ऑल साठी कुठला सिंबल आहे, फॉर ऑल. आता तुम्ही फक्त कुठला से नॅचरल नंबरचा रिअल नंबर का नाही घेतला, तर रिअल नंबर मध्ये 0 येतो ना, किंवा होल नंबर मध्ये पण 0 येतो. आता 0 चा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह नसतो. इथे x सांगितलं नाही, आणि x हे सगळे कुठले पाहिजे, फॉर ऑल. कुठलाही x जे आहे नॅचरल नंबर मधला त्याचा स्क्वेअर काय येणार आहे, पॉझिटिव्हच येणार आहे. आता दुसरं सांगतो, x square is positive, there exist, किंवा इथे बघा हे जे एक्झाम्पल होतं ना आपलं, x plus 2 is equals to 7, हे सिंबल येतो, there exist x belongs to r. आता रिअल मधला एक x असा आहे किंवा एखादा तरी x असा होतो की ज्यामुळे हे इक्वेशन काय होतं, सॅटिस्फाईड होतं. तर इथे नंबर ऑफ सोल्युशन्स जास्त असू शकतात. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, ट्रू आली. म्हणजे दोन क्वांटिफायर्स आहेत. एक आहे देयर एक्झिस्ट आणि एक आहे फॉर ऑल. त्याला हा युनिव्हर्सल क्वांटिफायर फॉर ऑल आहे, त्याला म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर, आणि हा एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर. असे दोन क्वांटिफायर्स आहेत, एक फॉर ऑल आणि एक आहे देयर एक्झिस्ट. आता ते दोन कधी यूज करायचे ते आपल्या पुढे काय कंडिशन आहे, तर काय लिहिलं, x plus 2 is equals to 7 for सॉरी देयर एक्झिस्ट x belongs to r. ट्रू होणार, पण ते जर फॉर ऑल लिहिलं आता हे सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे हे स्टेटमेंट होतं पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, ट्रू येत नाही. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, फॉल्स येते. तर देयर एक्झिस्टला काय येते, ट्रू येते. त्यामुळे दोन टाइपचे क्वांटिफायर्स, एक आहे फॉर ऑल आणि दुसरा काय आहे देयर एक्झिस्ट. आता क्वांटिफाईड स्टेटमेंट बघायचं.
quantifiers. An open sentence with quantifiers is called a quantified statement. जे ओपन सेंटेन्स असतं ज्यामध्ये काय केलं असतं क्वांटिफाईड. आता आपण असं बघितलं होतं p इज इक्वल्स टू काय x प्लस 2 इज इक्वल्स टू 7 देयर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू r. हे कुठलं स्टेटमेंट झालं? क्वांटिफाईड स्टेटमेंट झालं. ज्या स्टेटमेंटमध्ये ओपन सेंटेन्सेस मध्ये क्वांटिफायर यूज केलेला असतो त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं? क्वांटिफाईड स्टेटमेंट. आणि आपल्याकडे दोनच क्वांटिफायर्स आहेत, एक फॉर ऑल आहे आणि एक काय आहे देयर एक्झिस्ट. हा एक पार्ट झाला क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता नेक्स्ट पार्ट आहे तो खूप इझी आहे. त्याच्यासारखा इझी पार्ट आपल्याकडे नाही आहे. डोएल्स बघा p and q असेल हा स्टेटमेंट असेल तर याचा डोएल्स असेल इथं p or q. The dual is a statement replace करायचं काय and by or by and. Now small t by small c by t. And असेल तर or असेल तर and. t म्हणजे टॉटॉलॉजी, c फॉर कॉन्ट्रॅडिक्शन, टॉटॉलॉजी असेल तर कॉन्ट्रॅडिक्शन, कॉन्ट्रॅडिक्शन असेल तर टॉटॉलॉजी. कॅपिटल T असेल तर बाय कॅपिटल F आणि कॅपिटल F असेल तर काय लिहायचं? बाय कॅपिटल T. हे रिप्लेस यूज करायचे आणि हे रिप्लेस केल्यानंतर जे स्टेटमेंट येतं त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं? डुएल्स म्हणायचं. आता ह्या डुएल्स मध्ये इम्प्लिकेशन, निगेशन आणि डबल इम्प्लिकेशन हे रिप्लेस होत नाही. रिप्लेस कोण होतात? अँड, ऑर, टी, सी, कॅपिटल टी आणि कॅपिटल एफ. म्हणजे कॉन्ट्रडिक्शन, टॉटॉलॉजी, ट्रू, फॉल्स, कंजक्शन आणि डिसजंक्शन यांचं फक्त चेंज करायचं. हे जे तीन आहेत निगेशन, कंडिशनल आणि बाय कंडिशनल यांचं चेंज करायचा नाही. फॉर एक्झाम्पल बघा p and q याचं निगेशन लिहिलं तर याचा डुएल्स काय येणार? डुएल इज काय येणार? निगेशन आहे असा p or q. रिप्लेस and by or by and, t by c by t, capital T by capital F, capital F by capital T is called the duals. असे दोन पार्ट्स आपण बघितले. एक बघितला क्वांटिफायर्स आणि दुसरा डुएल्स. याचे एक्झाम्पल मी परत